नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो। तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय भाजी बनवत आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर मैत्रिणींनो बघा, आज असे आपण छान असे काळे काळे वांगे निळे तर काळ्या मसाल्याचे वांगे बनवणार आहे। असे खूप छान असे ताजे ताजे वांगे, हे बघा किती ताजे काटेरी वांगे मस्त। तर आज आपण याची काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत। तर ती काळ्या मसाल्याची भाजी कशी बनवता ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर त्याच्यासाठी बघा, आपण हे ताजे वांगे घेतलेले आहे पावशेर, आणि हे 2 टमाटे घेतलेले आहे। आता काळ्या मसाल्यासाठी वांगे घेतले। आता त्याच्यासाठी आपण काळा मसाला काढणार आहोत। तो कसा काढला आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर हा बघा मैत्रिणींनो, काळा मसाला कसा काढला आहे, साधा आणि सोपा। याच्यात मी खडा मसाला घेतलेला नाही, कोणी खडा मसाला भी घेतो। मी हे घेतलेला आहे लसण, हे फुटाणे घेतलेले आहे, हे धणे घेतलेले आहे, आणि ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे, थोडं खोबरं घेतलेलं आहे, आणि ही मसाल्याची पुडी घेतलेली आहे। तर बघा, मी ह्या पद्धतीने हा मसाला काढलेला आहे। आणि आता तो कसा तळते ते बी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो बघा, मी कसं काळं वांग बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर आता आपण काळा मसाला तयार करणार आहोत, तव्यावर भाजणार आहोत। तर आता आज आपण काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आता आपण काळा मसाला कसा भाजायचा ते तुम्हाला दाखवते। मैत्रिणींनो, सर्वात आपण प्रथम असं छान असा कांदा भाजून घेतलेला आहे तव्यावर। आता तव्यावर असा कांदा आपण काळसर भाजून घेतलेला आहे, थोडा चॉकलेटी कलरचा, आणि काळा बी नाही। आता कांदा असा आपण बाजूला करणार आहोत। तर मसाला कसा भाजतात ते तुम्हाला दाखवते। मागच्या रेसिपीमध्ये मी काळा मसाला तुम्हाला दाखवलेला आहे, पण आजच्या भाजीचा कसा बनवते ते दाखवत आहे। साधा आणि सोपा काळ्या मसाल्याची साधी सिंपल भाजी, ना बोंबील टाकता ना सुकट टाकता। मटणाला बी भारी, मटणापेक्षा चव भारी। तर आता बघा, हे तेल टाकलेलं आहे आपण। तर आता आपण सर्वात प्रथम काय भाजणार आहोत, धने। हे बघा, असे छान असे धने आपण भाजणार आहोत लालसर। असं चांगलं लालसर भाजायचे, मस्त हलवून घ्यायचे, आणि चांगले काळे नाही करायचे, असे लाल लाल भाजायचे। मी खडा मसाला न घेता साधे आणि सिंपल काळ्या मसाल्याची भाजी बनवत आहे। मागच्या रेसिपीमध्ये तुम्हाला खडा मसाला वापरून ती दाखवलेली। तर आज आपण काळ्या मसाल्याची भाजी फुटाणे लावून बनवणार आहोत। तर ती कशी बनवतात दाखवते गावाकडे कशा बनवल्या जातात भाज्या, साध्या आणि सोप्या। तर आता बघा, धणे आपले झालेले आहे। परत आपण असं करायचं, एका साईडला तेलमध्ये तसंच राहतं। त्याच्यानंतर आपण हे खोबरं सोडणार आहोत। आता खोबरं असं छान असं भाजून घ्यायचं, म्हणजे असं मध्ये का जे तेल असतं ना त्या तेलामध्येच भाजल्या जातं। थोडंसं तेल टाकायचं असं। तर हे बघा, ह्या पद्धतीने असं खोबरं आणि सगळं मसाला असं छान असं भाजल्या जायचं। खरपूस आणि खमंग असा छान मसाला, तोंडाला चव वाढवणारा असा काळा मसाला मी आज करत आहे, साधा आणि सोपा। तर असा मसाला करून बघा, मटणाला व आमच्या भाजीला करून बघा, खाऊन बघा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। आता बघा, हे असं पुन्हा करायचं आपल्याला। त्याच्यात आपण टाकणार आहोत लाल मिरच्या, थोडंसं लसूण। आता आपण लाल मिरच्या टाकल्या, लसूण टाकल्या, परत एकदा चांगला असा हलवून घेणार आहोत। आता आपण याच्यात टाकणार आहोत फुटाणे। आता बघा, हा मसाला कशा पद्धतीने केला त्या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर हा बघा, आपला छान असा झणझणीत आणि खरपूस असा खमंग काळा मसाला तयार झालेला आहे। हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही करा। साधा आणि सिंपल आपला मसाला राहणार आहे। तर आपला काळा मसाला तयार झालेला आहे।
चला आता आपण काढून घेऊया। बघा ह्या पद्धतीने आपला काळा मसाला आपण काढून घेतला आणि भाजला आहे। आता आपण याच्यात टाकणार आहोत कोथिंबीर। हे बघा कोथिंबीर टाकलेली आहे। त्याच्यात आपण टाकणार आहोत मीठ। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद। आता हा सर्व मसाला आपण भाजून घेणार आहोत। तर बघा ह्या पद्धतीने मी मसाला काढलेला आहे। तुम्ही भी ह्या पद्धतीने काढा आणि करून बघा, खाऊन बघा। चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका, रेसिपी पूर्ण बघा। तर आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आणि हा मसाला मी आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत। हे बघा मैत्रीण, छान असा आपला काळा मसाला तयार झालेला आहे, एकदम मस्तपैकी। तर आता हा काळा मसाला आपण वाटून घेतलेला आहे आणि वांगे आणि टमाटे चिरून घेतलेले आहे। तर आता आपण वांगे याच्यात टाकणार आहोत, पाणी टाकणार आहोत, म्हणजे वांग्याचं तुरट पाणी जातं। तर वांग्याचं पाणी टाकलंय। हे पाणी का टाकलंय कारण वांग्याचं तुरट पाणी जातं आणि वांगे तुरट लागत नाही आणि खायला चवदार लागतात। असं पाण्यात आपण टाकलंय आणि टमाटे बी आपण कापून घेतली, मसाला झाला। आता हे वांगे आपण काढून घेणार आहे असे धुवून त्याच्यातून। असे काढून घ्यायचे, हे पाणी असं फेकून देणार आहोत। चला आता वांग्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत। तर हे बघा कसं भरते मी मसाला वांग्यामध्ये। असं वांग्यामध्ये एक हातात मोबाईल असल्यामुळे मला तो धरता येत नाही, पण ह्या पद्धतीने असा वांग्यामध्ये मस्त मसाला भरायचा आहे। असं करून सर्व वांग्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत। तर हे बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने तुम्ही भरा आणि वांग्याची भाजी बनवा। चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर आता मी ह्या पद्धतीने सर्व वांग्यामध्ये असा हा काळा मसाला भरणार आहे। तर ह्या पद्धतीने आपण वांग्यात सर्व मसाला भरलेला आहे। तर चला आता आपण काळं वांगं कसं बनवत आहोत ते मी तुम्हाला दाखवते। तर त्या वांग्यात मसाला भरताना दाखवलेला आहे आणि बाकीचा फोडणीसाठी हा मसाला थोडा ठेवलेला आहे। त्याच्यानंतर आपण ही पुढे घेतलेली आहे टाकायला एवढीच। तर आता वांगे कसं बनवतात ते चला बघूया। कढईत आपण तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, हे झिंगे टाकले आहे, ते छान असे लाल करायचे। असे चांगले हलवून घेणार आहोत। चवदार असे मटणाच्या भाजीला मागे सरवणार आपण आज वांग्याची भाजी बनवत आहोत। तर आता हे बघा हे छान असे तळे आहेत। आता याच्यावर काय टाकायचे आपण, हे मसाल्याचे पुढे। त्याच्यानंतर काय टाकणार आहोत आपण, हा मसाला लाल तिखट टाकणार आहोत थोडं। त्याच्यानंतर काय टाकणार आहोत आपण, थोडंसं मसाल्याचं पाणी, छान असं घालून घेणार आहे। तर बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने आपण बनवणार आहे। ह्या पद्धतीने बनवा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। आता छान असं आपण हलवून घेणार आहोत। एवढं असं मस्त असं फुटाणे लावून, खोबरं लावून आणि असं छान असं झिंगे लावून असं छान काळं वांगं आपण बनवत आहोत। तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। आता आपले वांगे शिजत आहे। आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहे, त्याच्यात मीठ टाकणार आहोत चवीनुसार। परत एकदा असं छान असं हलवून घेणार आहोत। हे बघा आता वांग्यात थोडं गरम पाणी टाकणार आहोत शिजायपुरतं। आता आपण शिजायपुरतं पाणी टाकलेलं आहे। आता आपलं हे काळं वांगं शिजत आहे। छान असं काळं वांगं आता
शिजणार आहे. तर मैत्रिणी चला आता आपण झाकण ठेवणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आता आपलं काळं वांग शिजलं का आपण बघणार आहोत. हे बघा, छान असं हे काळं वांग आपलं शिजत आहे. थोडंसं अजून बाकी आहे देठाला. तर बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने करा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर आपलं वांग थोडंसं अजून बाकी आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्ही वांग करा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थोडंसं बाकी आहे. हे बघा, आपलं हे काळं वांग छान असं तयार झालेलं आहे. हे बघा, छान असं मस्त तयार झालेलं आहे. आता आपण खाण्याचा आनंद घेणार आहोत. वांग्याबरोबर बघा खमंग अशा आपण छान अशा भाकरी केलेल्या आहे, मस्त खरपूस भाजलेल्या आहे. तर चला आता आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. चला या जेवायला मैत्रिणी. तर हे बघा मैत्रिणी, छान असं काळं